जर आम्ही विकास नसता केला तर ही मुंबई तुम्हाला आज जी दिसते ती दिसली असती का? आणि मी परवाही म्हणालो, आमचा आमचा सगळं आयुष्य ही मुंबई महाराष्ट्रात टिकवण्यात आणि मराठी माणसाचे न्याय्य हक्क त्यांना मिळवण्यातच आमचा संघर्ष झाला आहे. आम्ही लढ, तुम्ही कुठे होतात? हा सुद्धा एक प्रकारे मराठी माणसाचा विकास आहे. बाकी तर इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलेलंच आहे. या मुंबईमध्ये 56 पूल, हा, त्यानंतर अनेक गोष्टी अशा उभ्या राहिलेल्या आहेत त्या काळापासून, बाळासाहेबांच्या काळापासून. व तुम्ही आमच्याबरोबरच होतात ना भाऊसाहेब, देवेंद्र भाऊ, ते भाऊ आहेत, आमचे भाऊसाहेब आहेत. भाऊसाहेब काही उचलली जीभ दावली टाळाला. राज्याचे मुख्यमंत्री आहेत आपण देवेंद्र. आपण या राज्याचे, महाराष्ट्रासारख्या एका महान परंपरा असलेल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आणि कशाला खोटं बोलायचं? ज्या गोष्टी आपण केलेल्या आहेत त्या केलेल्या आहेत, नाही त्या नाही. त्याच्यामुळे 11 लाख ते केव्हाही घेऊन जाऊ शकतात. 11 लाख, उद्धवजींचे 1 लाख, माझे वर 10 लाख. पक्षप्रमुखांना फक्त 1 लाखाचाच विषय मांडलेला आहे. ते फार सभ्य आहेत, सुसंस्कृत आहेत. पण मी 10 लाख त्याच्यावर जोडतो पक्षाच्या वतीनं माझ्याकडून. आणि 11 लाख रुपये त्यांनी घेऊन जावे. त्यांना त्यांच्या पक्ष निधीला आम्ही ते देऊन टाकतो. डॉक्टर संग्राम पाटील यांना मुंबई एअरपोर्टवरती येतात, त्यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. अमेरिकेत असं सध्या सुरू आहे, किंवा इस्लामी राष्ट्रात, इराण, बरं का, म्हणजे तुम्ही इस्लाम लॉ फॉलो करताय. अनेक इस्लामी राष्ट्रामध्ये आता इराणमध्ये सुरू आहे, किंवा इतर काही प्रमुख जी इस्लामी रिपब्लिक ऑफ इस्लामिक राष्ट्राची जी काही एक धोरणं आहेत, अफगाणिस्तान असेल, तिथे अशा प्रकारचा हुशारा दाखवल्या जातात, त्या शौर्य दाखवल्या जातं. भारतामध्ये जर ते सुरू झालं असेल तर हिंदू राष्ट्राऐवजी त्याने इस्लामिक कायदा स्वीकारायला सुरुवात केलेली आहे, हे मान्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस असंही म्हणता आहे की मुलाखतीनंतर मी राज ठाकरेंच्या घरी चहा प्यायला जाऊ शकतो, पण उद्धव ठाकरेंनी माझ्यासाठी दरवाजे बंद केले. हाच प्रश्न फडणवीसांना TV9 मराठीच्या मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी म्हटलं की आधी फडणवीसांनी मातोश्रीची बदनामी थांबवावी, अदानीच्या गळ्यात गटात मुंबई घालणं थांबवावं, मातोश्रीचे दरवाजे त्यांना कधीही खुले असतील, आणि देवेंद्र फडणवीसांनी एक चांगला मित्र गमावला अशी. माननीय उद्धव ठाकरे हे खरं बोलतात. हे सत्य आहे की त्यांनी जो गळ्यात धोंडा बांधून घेतलेला आहे सध्या शिवसेनेच्या नावाखाली, तो धोंडा त्यांना बुडवणार आहे.